काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बनपूर या ठिकाणी मैदान चालू आहे आत्ता. ओपनचं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये 20 गट पळाले. ते 20 गटामध्ये कोणत्या जोड्या ज्या आहेत ते सेमीफायनलसाठी गेलेल्या आहेत, कोणत्या ड्रायव्हरांनी त्या जोड्या सेमीफायनलसाठी पात्र केले आहेत बघूया. गट क्रमांक 1चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी शिरसोडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत पळाला रायगावकरांचा वजीर आणि शिरसोडीची रायफल. ही गाडी सेमीसाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 2चा निकाल. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी विशाल मोरे यांचा लक्ष पळाला आणि त्या लक्षासोबत लाल्या पळाला. सुंदर अशी गाडी ऋषी ड्रायव्हर कुळकजाईकरांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 3चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी माणिकराव कनेरखेडकरांचा माणिकराव आणि उंबरगावकरांची रायफल. ही गाडी सेमीसाठी पात्र. महान भारत केसरी द्वारलेचा हरण्याचा पराभव झालेला आहे. गट क्रमांक 3मध्ये खूप वाईट वाटते, गाडी फॉल झाली. गट क्रमांक 4चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा कलेडोणकरांचा लक्ष्मणराव पळाला. सुंदर अशी गाडी दोघांची सेमीसाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी. गट क्रमांक 5चा निकाल. जलवा आणि फॉर्च्युनर हा घरचा साज पाळताना दिसला आपल्याला. सरपंच अण्णासाहेब पाचवड यांच्या नावाने ती गाडी पाळली होती. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. गट क्रमांक 6चा निकाल. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी विठ्ठलनाना अजय शेठ यांचा घरचा साज पाळला. नांदेड सिटीकरांचा भारत आणि त्यांचा नवीन खरेदी सुंदर पळाला. सुंदर अशी गाडी विठ्ठल आणि स्वतः गाडी सेमीसाठी पात्र गेली. गट 7चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी संतोष बागल खटाव यांच्या नावाने गाडी पळाली. सांगलीकरांचा चिक्या आणि संभाजीनगरकरांचा मुरल्या ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर अभयचिवाडीकरांनी. गट क्रमांक 8चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या नावाने ती गाडी पळाली. तोंडोलीकरांचा शंभू, सुनील मोरे पेडगाव, विनायक शेटलिंगरे यांचा रेहमान पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी 6 वरून धावलेली गाडी बनपुरीकरांचा मथुर आणि जीवन ड्रायव्हर निनाम तसेच अंगापूरकरांचा पक्षा पळाला. सुंदर अशी गाडी गणा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट 10चा निकाल आहे. 10मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चेंडू आणि बाजीची. ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मोराळे मायनी यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट 12चा निकाल. 12मध्ये 3 गाड्या पळाल्या, 3ही गाड्या फॉल झाल्या, त्याच्यामुळे 12चा निकाल जो आहे तो पूर्ण बाद आहे. गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी विठ्ठलराव पळाला माळशिरसकरांचा. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक नाही सांगू शकत, माहीत नाही. एक्का आणि राक्षस ही दोघं सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. गट 15चा निकाल. 15मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बनपुरी यांच्या नावाने गावच्या नावाने गाडी पळाली. गाडीचे नाव काय समजलं नाही, जे कोण होते गाडीवरती आणि बैलांची नावे काय समजलं नाही, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. गाडी सेमीसाठी पात्र. गट 16चा निकाल. बांधोळीकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नसरापूरकरांचा शिव. हा शिव जो आहे नसरापूरकरांचा सेम घरणिकीकरांच्या राजागत दिसतोय. सेम घरणिकीकरांचाच राजाच आहे का काय असं वाटतंय. खूप छान गाडी पळाली आणि नक्कीच घरणिकीकरांच्या राजाची कॉपी आहे ती. गाडी जी आहे ती ही सेमीसाठी पात्र केली दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकरांनी. यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 17चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली उंबरगावकरांचा मार्तंड आणि त्याच्यासोबत पळाला काजल नावाचा नंदी. मार्तंड आणि काजल ही गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 18चा निकाल आहे. गावचा साज पळताना दिसला आपल्याला गजा आणि रावण. ही गाडी गावची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे सोन्या ड्रायव्हर यांनी सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. गट 19चा निकाल. 19मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. 1 ते 43 गट पळणार आहेत त्या मैदानामध्ये. आत्ता 1 ते 20चे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आता बघूया
कशा पद्धतीनं हे गट पाळत आहेत बाकीचे. धन्यवाद.